नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना किंवा वृद्धपकाळ योजना यापैकी कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण येणारे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे मिळत राहावेत यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे ठरलेल्या कालावधीमध्ये जमा करणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे। बरेच जण या कारणामुळे अडचणीत येतात, म्हणूनच आज आपण ही सगळी माहिती सविस्तरपणे आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। आणि एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर संजय गांधी निराधार योजनेसह इतर सरकारी योजनांचे असे महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळत राहावे यासाठी आपल्या चॅनलला आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करून टाका। मित्रांनो, आता मी एक अतिशय महत्त्वाची आणि स्पष्ट गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक लाभार्थ्यांना लक्षात घेतली पाहिजे। ठरवून दिलेल्या मुदतीत जर तुम्ही आवश्यक कागदपत्रे जमा केली नाही तर संजय गांधी योजनेचे पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। म्हणजेच आतापर्यंत जे पैसे नियमितपणे तुमच्या खात्यात येत होते ते थेट थांबवले जाऊ शकतात। ही माहिती जर अफवा नाही तर तहसील कार्यालयाकडून अधिकृत पत्र काढून ही सूचना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे। त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही बिलकुल दुर्लक्ष करू नका। छोटीशी चूक सुद्धा तुमचं मोठं नुकसान करू शकते। या पत्रामध्ये अगदी ठामपणे सांगितलेलं आहे की ठरलेल्या वेळेत कागदपत्रांची पूर्तता झाली नाही तर मिळणारा आर्थिक सहाय्य तुम्हाला देण्यात येणार नाही। मित्रांनो, हा विषय अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण याचा थेट परिणाम तुमच्या हप्त्यावर होणार आहे। थोडा उशीर किंवा दुर्लक्ष झालं तर हातात येणारी मदत अडकू शकते। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेमकी कोणती कागदपत्र द्यायची आहे। चला तर मग मी तुम्हाला सांगणार आहे। पहिला कागदपत्र आहे हयातीचा दाखला। सर्वात आधी आवश्यक आणि ग्रामसेवकाकडून दिले जाणारे हयातीचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही सध्या जिवंत आहात याचा अधिकृत दाखला। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अहवाल। तुम्ही समजा काही कारणाने हे प्रमाणपत्र मिळालं नाही तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अहवाल सुद्धा यासाठी ग्राह्य धरला जाऊ शकतो। इतर कागदपत्रांचा झेरॉक्स प्रती, आधार कार्डची झेरॉक्स, बँकचे पासबुक, रेशन कार्ड, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी जर तुमच्याकडे UDID कार्ड उपलब्ध असेल तर ते सुद्धा जमा केले जाणार आहे। तर मित्रांनो, ही सगळी कागदपत्रे 31 जानेवारी 2026च्या अंतिम तारखेआधीच जमा करणं बंधनकारक आहे। ही तारीख चुकू देऊ नका मित्रांनो। या तारखेपूर्वीच तुम्ही हे जमा करणं अत्यंत आवश्यक आहे। इथे एक गोष्ट लक्षात घ्या, नीट समजून घ्यायला लागन, कारण याच ठिकाणी अनेक जण गोंधळात पडतात। सगळी प्रक्रिया तुमचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कोणत्या बँकेत जमा होतात यावर अवलंबून आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जर तुमचा हप्ता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत येत असेल तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला थेट त्या बँकेच्या संबंधित शाखेमध्ये जमा करायची आहे। इतर बँका SBI, बँक ऑफ इंडिया, PNB, पण समजा तुमचे पैसे SBI, बँक ऑफ इंडिया किंवा पंजाब नॅशनल बँकमध्ये, इतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा खाजगी बँकेमध्ये असतील तर मात्र ही कागदपत्रे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या संबंधित टेबलवरच जमा करावी लागणार आहे। त्यामुळे चुकीच्या ठिकाणी फेऱ्या मारणं जर तुम्हाला टाळायचे असेल तर तुम्ही तुमच्या बँकेनुसार योग्य त्या ठिकाणी सगळी कागदपत्रे जमा करा। आणि हे सुद्धा लक्षात ठेवा, जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी कागदपत्रे दिली तर ती स्वीकारल्या जाणार नाही। त्यामुळे आधी तुमचे पैसे कोणत्या बँकेत येतात हे तुम्ही नक्की तपासा आणि त्यानंतरच योग्य ठिकाणी कागदपत्रे जमा करा, नाहीतर उगाच फेऱ्या वाढतील आणि वेळ सुद्धा वाया जाईल। आता शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की निर्णायक तारीख सांगतो तुम्हाला, ती कृपया लक्षात ठेवा। सरकारच्या विशेष सहाय्य योजना 2018 आणि 20 ऑगस्ट 2019च्या शासन आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत जर तुम्ही हयातीचे प्रमाणपत्र किंवा संबंधित बँकेचा अहवाल जमा केला नाही तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारे तुमचे पैसे थांबवले जाणार आहे। त्यामुळे ही तारीख तुम्ही अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, तारीख नीट लक्षात ठेवा आणि ठरलेल्या वेळेमध्ये कागदपत्रे जमा करा, कारण पैसे थांबले की नंतर तक्रार करून, अर्ज करून किंवा फेऱ्या मारून काहीच उपयोग होणार नाही। आजच काळजी घ्या, म्हणजेच उद्या अडचण येणार नाही। सध्या जी सूचना जाहीर करण्यात आली आहे ती पुणे जिल्ह्यातील तहसील कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे। म्हणजेच आताच्या क्षणी ही माहिती पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी अधिकृतपणे लागू आहे मित्रांनो। तर मित्रांनो, इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, पुणे जिल्ह्यापुरतेच थांबणार नाही। येत्या काळामध्ये इतर जिल्हे आणि तालुक्यांमध्ये सुद्धा याच धर्तीवर अशीच पत्रे तहसील कार्यालयाकडून काढली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही सूचना पुण्याची आहे। आपल्याला त्याचं काय असं म्हणून दुर्लक्षित करू नका। आजच माहिती समजून घ्या आणि तयारी करा जर उद्या कोणतीही अडचण येणार तर, कारण उद्या ही सूचना तुमच्या जिल्ह्यात सुद्धा लागू होऊ शकते। त्यामुळे इथेच खूप महत्त्वाचा सल्ला मी तुम्हाला देतो, ते नीट लक्षात ठेवा। आता उगाच घाई करू नका, म्हणजेच लगेच तहसील कार्यालयात किंवा बँकेत धावपळ करण्याची अजिबात गरज नाही।
तुमच्या तालुक्याचे आणि अधिकृत पत्र तहसील कार्यालयाकडून जाहीर झाल्यानंतरच कागदपत्रे जमा करण्यासाठी जा, कारण जर पत्र निघण्याआधीच तुम्ही कागदपत्रे घेऊन गेलात तर ती स्वीकारली जाणार नाहीत. मग उगाच पुन्हा फेऱ्या कराव्या लागतील आणि वेळ सुद्धा वाया जाणार आहे. मित्रांनो, अधिकृत माहिती खात्री करा, पत्राची वाट पहा आणि योग्य वेळीची कागदपत्रे जमा करा. हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. तर मित्रांनो, अनेकाच्या मनात एकच प्रश्न असतो की हयातीचे प्रमाणपत्र म्हणजेच नक्की काय असतं. तर अगदी सोप्या भाषेत सांगतो. हयातीचे प्रमाणपत्र म्हणजे संबंधित लाभार्थी व्यक्ती सध्या जिवंत आहेत याची सरकारी पडताळणी केलेली नोंद. हे प्रमाणपत्र ग्रामसेवक, महसूल कर्मचारी किंवा शासनाने अधिकृत केलेल्या माध्यमातून दिलं जातं. सरकार हे प्रमाणपत्र का मागत आहे हे सुद्धा तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. चुकीच्या नावावर किंवा चुकीच्या व्यक्तीला पैसे जाऊ नयेत आणि मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावी यासाठी हे प्रमाणपत्र सरकारकडून दिले जातं. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, UDID कार्ड हे फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी असतं. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेसह दिव्यांग अनुदान योजनेचाही लाभ घेत असाल आणि तुमच्याकडे UDID कार्ड उपलब्ध असेल तर कागदपत्रांसोबत नक्की जमा करा. पण जर तुमच्याकडे UDID कार्ड नसेल तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. हे सगळ्यांसाठी बंधनकारक नाही. इतर आवश्यक कागदपत्र मात्र नक्कीच तुम्हाला जमा करावी लागणार आहे. तर मित्रांनो, अनेक वेळा असं होतं की कागदपत्रे असून सुद्धा ती नकारली जातात. यामागचं मुख्य कारण म्हणजे तर झेरॉक्सला नीट नसते म्हणून हे खास लक्षात ठेवा. झेरॉक्स स्वच्छ, स्पष्ट आणि पूर्ण असली पाहिजे. आधार कार्डवरचं नाव, आधार क्रमांक नीट दिसला पाहिजे. बँक पासबुकमध्ये नाव आणि खाते क्रमांक स्पष्टपणे दिसायला हवेत. तर मित्रांनो, कागदपत्रे जमा केल्यानंतर एक अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही नक्की करा तुम्ही दिलेल्या कागदपत्राची नोंद झाली आहे या का नाही याची खात्री करून घ्या. जर तुम्ही छोटीशी काळजी घेतली तर तुमच्या भविष्यात होणारा मोठा त्रास वाचू शकतो. शक्य असेल तर कागदपत्रे जमा करताना पावती नक्की घ्या किंवा किमान रजिस्टरमध्ये तुमचं नाव नोंदवलेलं आहे की ते स्वतः चेक करून बघा. तर मित्रांनो, अनेक जण प्रश्न विचारतात की एकदा पैसे बंद झाले तर पुन्हा मिळतील का? तर लक्षात ठेवा, पैसे बंद झाले की लगेच सुरू होत नाही. त्यासाठी तहसील कार्यालय ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करावी लागते. पुन्हा कागदपत्राची पडताळणी, नव्याने प्रक्रिया, हे सगळं काम आपल्याला करावं लागतं. त्यामध्ये खूप वेळ वाया जातो. म्हणूनच आधी कागदपत्रे वेळ आणि नीट जमा करणं हाच सगळ्यात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. आजकाल व्हॉट्सअप ग्रुपवर खूप अफवा पसरल्या आहेत. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर मित्रांनो, बाजूला दिलेलं बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर मित्रांनो, जय हिंद, जय